नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले, फ्रेश वगैरे झाले. बाहेर ना एवढं छान वातावरण झालंय, म्हटलं चला आपण पण एखादा व्लॉग बनवूया आज. च्या काही दिवसापासून ना मला रेग्युलर व्लॉग बनवताच येत नाहीयेत. काही ना काहीतरी सतत चालू असतंय आणि तेवढा वेळ पण भेटत नाहीये. खूप प्रयत्न करते की रेग्युलर कंटेंट टाकीन, पण जमतच नाहीये. पण जेवढं काही जमतंय तेवढं करायचं असं ठरवलंय. हे बघा, हे आहे आमच्या घराबाहेरचं दृश्य जे की आम्हाला आमच्या गॅलरीमधून दिसतं. बाहेर बरीचशी झाडं आहेत ना, झाडं असली की खूप भारी वाटतं. जरा हिरवळ वगैरे बघायला डोळ्यांना पण छान वाटतं. आणि आमच्या कुंडीत बघा हे ना जांभळाची बी लावली होती निखिलने. 2 याची रोपं आल्यात. इकडे एक छोटीशी बी आहे, पण अजून त्याला काही आलेलं नाहीये. इकडे मी चिनी गुलाब लावलेला आहे, कळी आली आहे त्याला. इथे एक कुंडी रिकामी, इकडे एक कुंडी रिकामी. याच्यामध्ये एक झाड लावलेलं जे की आलं नाहीये. या कुंडीतलं हे जे झाड आहे ते आत्यानी लावलेलं. इकडे कारल्याचा वेल आलाय. मी आज बघते तर कारल्याचा वेल केवढा उंच गेलाय, मला तर माहीतच नव्हतं. आणि आमची ही सदाफुली, हिला फुलं तर येत आहेत पण हिची पानं पिवळी पडायला लागली. काय झालं माहित नाही हिला. आणि इकडे एक छोटंसं चिनी गुलाबाचं झाड आहे. मागचे 2-3 दिवसापासून ना निखिल माझ्या मागे लागलेत की आपण झाडं लावूया. काही दिवसापूर्वी म्हणजे लास्ट इयर आम्ही ना झाडं लावली होती, मोगरा, गुलाब आणि जास्वंद वगैरे. पण त्यातलं एकही झाड आता आमच्यासोबत नाहीये. एकही झाड वाढलंच नाहीये. माहित नाही त्यांना कुंड्यात काही होतंय वगैरे. खत वगैरे पण आणलं होतं पण आलीच नाहीयेत. बघू आता कोणती आणायची ती आधी ठरवतो. तुला झाडं आणायची होती ना? विसरलं का? कोणते कोणते आणायचे? फुलाचीच आणू शकतो. मला वाटतं जी लास्ट टाइम लावलेली ती नको, दुसरी आणूया. गुलाबाची वगैरे आणू, कारण फुलं येतील. फळाचं आणलं तर ते एवढं पण बघ ना, आम्ही लास्ट टाइम मोगरा लावलेला, तो चांगला आला नाही. गुलाब आलेला, त्याची फुलं आली, जी 4-5 फुलं आली असतील. जास्वंदला पण 1-2 आलेली. गुलाब फुलाचीच लावूया, फुलाचीच लावूया. चालेल. काय म्हणतोय? चहा म्हणायला लागलाय. आता चहा पिलाय हा माणूस आणि म्हणतात की आणखी चहा आण ना. आमच्या घरात ना चहाची सवय लावणारी व्यक्ती मी आहे. निखिलला ना पहिली एवढी चहाची सवय नव्हती, पण माझ्यामुळे लागले. हॉस्पिटलमधून मी येण्याची वाट बघत असतात का तर चहा प्यायला मिळेल म्हणून. आणि चहा पिल्यानंतर पण आता मला म्हणतात की चहा आण ना. पैसे आणखी. आज ना मला ढोकळा खाण्याची इच्छा झालेली. पीठ आम्ही आणून ठेवलेलं होतं रेडीमेड, फक्त आपल्याला ते मिक्स करून ढोकळा शिजवायचा असतो. बनवायला ठेवलाय, बघूया झालाय का. जरा इथे गडबड झाली माझ्याकडून, पीठ जरा जास्त. अरे यार निखिल, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तरी मला वाटलेलंच असं काहीतरी होईल. मला ना ढोकळा बनवायचा होता म्हणून मी हे पीठ ना या भांड्यामध्ये घातलेलं आणि भांडं ते पूर्ण भरलं होतं. त्याच्यामुळेच हे सगळं असं खाली सांडलं आणि आता माझा ढोकळा बिघडला. आजकाल ना माझ्याकडून सारखंच काही ना काहीतरी बिघडत असते. लॅपटॉपचं ना बटन बिघडलंय. 2 बटन ना जी महत्त्वाची, शिफ्ट आणि कंट्रोल, हेच चालत नाही आहेत. व्हिडिओ बनवायला एवढा प्रॉब्लेम येतोय की मला उजव्या हाताने शिफ्ट कंट्रोल दाबायला लागतं, डाव्या हाताने स्क्रोल वगैरे करायला लागते आणि हे सगळं ना मला अवघड जातंय. पण आता करावं लागेल, लगेच तर की आपल्याला लॅपटॉप नवीन मिळणार नाहीये. इकडे मी माझा नवीन व्लॉग बनवायला घेतलाय. समृद्धीच्या बाळाच्या बारशाचा व्लॉग आहे, तो एडिट करायचा आहे आता. मागचे ना 2 तास झालं मी एक छोटासा व्लॉग एडिट करते, पण लॅपटॉप बिघडल्यामुळं मला ना एवढे जास्त प्रॉब्लेम येत आहे तो व्लॉग एडिट करायला. आणि दुसरी गोष्ट ना, मी व्लॉगचं ना निम्मं शूटिंग निखिलच्या मोबाईलमध्ये घेतलेलं. ते शूटिंग आता मी लॅपटॉपमध्ये घेतलं तर लॅपटॉप सपोर्टच करत नाही. म्हणजे असे सगळे प्रॉब्लेम एक आल्यासारखं झालेलं आहे. निखिलनं हे काहीतरी घेऊन आलाय आणि मला म्हणतो की मी तुझ्यासाठी चहा बनवलाय. काय सांग ना. चहा येते. सांग ना. अरे चहा नाही, क्रीम आहे का कोणती? चहा बनवलं काहीतरीच माझ्यासाठी. बघा मला जबरदस्तीने चहा पाजतोय. दही खराब झालेलं काय आहे ते? चहा एक घोट पिऊ की. दे पिते दे. परत चहाची इच्छा जाईल. एक घोट पी की. का हा प्यायला लागलाय? काय काय आहे सांग की. नको मला, सांग ना. प्रोटीन पावडर आहे का मग? आठवलं मला, बासुंदी होती. बासुंदी खातोय. मी बनवलेल्या ढोकळ्याचे असे काही हाल झालेले आहेत.
आणि फर्स्ट टाईमच असेल माझ्याकडून एवढा बिघडला ढोकळा. कधी बिघडत नाही शक्यतो. आता हे वाया जाणार, खूप वाईट वाटतंय. ढोकळा खायचं ठरवलं होतं, तो तर बिघडला. मग निखिल म्हणालेत की आता आपण बाहेर जाऊन खाऊया. त्यांना नारायण खमनचा ढोकळा खूप आवडतो. ते म्हणालेत की तिथे जाऊया. बघू आता, बाहेर पडतो आणि त्यानंतर ठरवतो कुठे जायचं ते. कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करते. हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले, फ्रेश वगैरे झाले. आता ना मला घरातली कामं आवरायची आहेत. 2 दिवसानंतरच समृद्धी घरी येणार आहेत. बाळ, समृद्धी आणि नीतू, आत्या सगळेजण घरी येतील. त्यामुळे आम्ही ठरवलं की घरातल्या मॅक्सिमम गोष्टी आवरून ठेवायच्या. मी ठरवते की या कपड्यांच्या ना घड्या घालून ठेवायच्या आणि मला होतच नाहीये, वेळच भेटत नाहीये, त्यामुळे झालं नाही ते. आता पटकन आवरून ठेवूया. माझ्यासाठी आणि निखिलसाठी चहा ठेवलाय. अगोदर चहा घेते, नंतर मग कामाला लागते. हॉस्पिटलमधून येताना मी ही मक्याची कणसं आणली होती. ती आता सोललेले आहेत आणि त्याची मका भाजायला ठेवलेली आहे. आधी मका खाते आणि मग बाकीची कामं करते. मस्त आणि गरमागरम अशी मका भाजून झालेली आहे. या सर्वांनी खायला. निखिल, गरम आहे. आत्ता ना आम्ही घरातली दुसरी एक रूम आवरायला लागलोय. रूमपेक्षा ना आम्हाला कपाट आवरायचंय. त्या कपाटामध्ये जे आमचं काही सामान आहे ते आम्ही रिकामं करणार आहे आणि ते कपाट आम्ही समूला आणि बाळाचे कपडे ठेवायला त्यांना देणार आहे. तर निखिलने सुरुवात केलेली आहे. कपाटात TV होता, तर तो TV आता आम्ही वर ठेवलेला आहे. या कपाटामध्ये आम्ही घर शिफ्ट केल्यानंतर असंच सामान ठेवलं होतं, तर ते आता आपल्याला वर ठेवायचं आहे. तर आत्तापर्यंत आम्ही कपाटातल्या बऱ्याचशा गोष्टी हलवलेल्या आहेत. हे जे मोठे बॉक्सेस आहेत ते आता कुठे ठेवायचं असा प्रश्न आहे. ही बॅग आहे ती पण आता कपाटातून बाहेर काढतो काही दिवस आणि बाहेरच ठेवतो. बराच वेळ झालं माझं साफसफाईचं काम चालू आहे. काय काय आवरून झालंय ते बघा. इकडचं जे कपाट आहे ना ते पूर्णपणे आता स्वच्छ करून झालंय, पुसून वगैरे पण घेतलं. इकडे ड्रॉवर पण आहेत, हे ड्रॉवर पण पुसून वगैरे घेतलेले आहेत. यात बाळाच्या छोट्या छोट्या वस्तू वगैरे ठेवता येतील म्हणून हे पण रिकामे करून ठेवलेत. एवढे असे 2 मोठे कप्पे समूला दिलेले आहेत, त्यांचं सगळं सामान्यामध्ये बसून जाईल. आता या कपाटाची पण साफसफाई केली. इकडे पण एक ड्रॉवर आहे. या ड्रॉवरमध्ये पण बऱ्याच वस्तू अशाच ठेवलेल्या होत्या, त्या आता व्यवस्थित ठेवल्यात.